जय गजानन माऊली. मी मयुरी तुमच्या सर्वांचं स्वागत करते मयुरी हर्षल अँड ट्विन्स BBA माझ्या चॅनलवर. माझ्या थंबनेल टायटलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज मी तुमच्यापर्यंत कोणती माहिती पोहोचवणार आहे. तर बऱ्याच जणाला यावेळेस प्रश्न आहे की जी होळी पौर्णिमा आहे म्हणजे आज 2026 जो आपला आता नवीन वर्ष आहे त्यामध्ये जी होळी पौर्णिमा येणार आहे ती नेमकी कोणत्या दिवशी करायची आहे. कारण जी पौर्णिमा आहे हुताशनी पौर्णिमा आहे ती 2 तारखेला पण आहे आणि 3 तारखेला पण आहे. तर बरेच जण कन्फ्युजनमध्ये आहे की होळी पौर्णिमा नेमकी केव्हा करायची, 2 तारखेला करायची की 3 तारखेला, इवन धुलीवंदन केव्हा करायचं. कारण की धुलीवंदनाच्या दिवशीच खग्रास चंद्रग्रहणसुद्धा आहे आणि नेमकं ग्रहण आपल्या भारतामध्ये सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे बऱ्याच जणांमध्ये गैरसमज काही पसरलेले आहे. तर त्याबद्दलची एक छोटीशी अशी माहिती मी माझ्या चॅनल थ्रू आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. माहिती जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आपण आपली जी माहिती आहे ती आता स्टार्ट करूया. यावेळेस यंदा होळी पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे का, तर चंद्रग्रहण जे आहे ते 3 मार्चला आहे आणि होळी पौर्णिमा जी आहे ती 2 मार्चला आहे. म्हणजेच हुताशनी पौर्णिमा जी आहे आपली ती स्टार्ट होणार आहे 2 मार्चला. हुताशनी पौर्णिमा जी स्टार्ट होणार आहे ती आहे 2 मार्च म्हणजे सोमवारी, 2 मार्च 2026 सोमवारी. परत बोलती आहे 2 मार्च 2026ला आहे सोमवारी 5:55 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 3 मार्चला 5:07 दुपारी पौर्णिमा समाप्ती होणार आहे. आपल्याला जी आहे होळी पौर्णिमा ती म्हणजेच 2 मार्चला सोमवारी साजरी करायची आहे. कारण पौर्णिमा सुरू होणार आहे 5:55. मग 5:55च्या पुढे तुम्ही होळी केव्हाही प्रज्वलित करू शकता. होळी पौर्णिमेचा आणि चंद्रग्रहणाचा कुठेही काहीही संबंध नाही आहे. कारण चंद्रग्रहण हे 3 मार्चला आहे. त्यामुळे जर तुम्हाला होळी प्रज्वलित करायची असेल तर तुम्ही 2 मार्चला 5:55 पुढे प्रज्वलित करू शकता. 3 मार्चला 5:07 पौर्णिमा समाप्ती होणार आहे. मग तुम्ही होळी प्रज्वलित करू शकणारच नाही आणि मेन म्हणजे त्या दिवशी खग्रास चंद्रग्रहणसुद्धा आहे. म्हणून जर तुम्हाला होळी प्रज्वलित करायची असेल तर तुम्ही 2 मार्चला म्हणजे सोमवारी होळी प्रज्वलित करायची आहे. आता आपण पुढे बघूया की चंद्रग्रहणाचा वेध किंवा त्याची टायमिंग काय आहे. तर यावेळेसचं आपल्या वर्षातलं 2026चं हे पहिलं ग्रहण असणार आहे, ते आहे चंद्रग्रहण. तर चंद्रग्रहण हे 3 मार्च 2026 म्हणजेच मंगळवारी, ज्या दिवशी आपण धुलीवंदन कोणी रंगपंचमीसुद्धा म्हणतात ते खेळतो त्या दिवशी आहे. तर चंद्रग्रहण हे 3 मार्च 2026ला आहे. त्याचा स्पर्श 3:20 होणार आहे. सम्मीलन 4:34 आहे. मध्य 5:04 आहे आणि मोक्षकाळ 6:48 त्याचा मोक्षकाळ आहे. भारतामध्ये सुद्धा ग्रहण दिसणार आहे. तर भारतामध्ये 5:59 म्हणजे 6 वाजताच्या दरम्यान ग्रहण दिसणार असं बोलत आहे. तर ही होती आपली माहिती. जर तुम्हाला म्हणजे पाळायचं असेल तर तुम्ही 3:20 ते 6:48 ग्रहण पाळायचं आहे. पण त्याचे जे वेध आहे ग्रहणाचे ते 3:20 आधीच सुरू होऊन जातात. लहान मुलं असतात, गर्भवती स्त्रिया आहे, वृद्ध आहे, जे कोणी म्हणजे या काळामध्ये सुतूक पाळतं त्यांनी हा काळ तरी ॲटलिस्ट पाळायला हवा. आणि जे कोणी काहीच ग्रहण पाळत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. तर मी जस्ट एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे की नेमकी होळी पौर्णिमा केव्हा साजरी करायची. तर होळी पौर्णिमा ही 2 मार्चला 5:55 पुढे तुम्ही साजरी करू शकता. आणि धुळवड आपण सकाळी सहसा खेळून घेतो तर होऊन जातं आणि मग दुपारी 3:20 ॲटलिस्ट म्हणजे ग्रहण सुरू होणार आहे. तर बघा, माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.